बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना. पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडं. उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का? राज ठाकरेंचा थेट सवाल. आमचे वाद किरकोळ, एकत्र येणं कठीण नाही. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना साथ. अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची प्रतिटाळी. तर माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली म्हणत उद्धव ठाकरेंकडूनही प्रतिसाद. शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र आलंच पाहिजे. ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांची न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही. शिवसेना नेते संजय शिरसाट आणि नरेश मस्केंचं मत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना वाईट वागणूक दिल्याचाही केला आरोप. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून. खासदार संजय राऊतांचा दावा. पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण केल्याचाही आरोप. विलेपार्लेमध्ये जैन समाजाचं आंदोलन. महापालिकेनं अतिक्रमणाविरोधात कारवाई दरम्यान जैन मंदिर पाडल्यानं समाज संतप्त, वातावरण तापलं. बीडच्या गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताहाचा समारोप. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. गडाची जबाबदारी सगळे मिळून घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय.